नमस्कार मंडळी, आज आपण आलेलो आहोत औंध वाकड BRTS रोडवरती. अगदी बरोबर ओळखलत. बघा, आता मी या BRTSच्या मध्ये थांबलेलो आहे. मागच्या बाजूला सरळ हिंजवडी आहे, वाकड ब्रिज आहे, इकडे असणार आहे वाकड आणि इकडे औंध रावेत BRTS रोड औंध. आणि याच मागच्या सिग्नलवरती इथे सेंट्रल वाकडमध्ये आम्ही तुमच्यासाठी एक प्रोजेक्ट घेऊन आलेलो आहोत, जिथले 3 BHKचे 2 एक्सक्लुझिव्ह टावर्स ऑलरेडी ऑलमोस्ट सोल्ड आउट झालेले आहेत आणि आता लॉन्च झालेला आहे अगदी एक्सक्लुझिव्हली असा 4 BHK प्रायव्हेट अपार्टमेंट, जो खरंच प्रायव्हेट का आहे, तिथे काय काय असणार आहे, किती मोठा प्रोजेक्ट आहे आणि हा वाकडच्या स्टँडर्डला कसा मॅच करतो, हे आज आपण आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. कारण तिथे 40+ अल्ट्रा लक्झुरियस अम्युनिटीज, 3 साइडेड ओपन पर फ्लोर 4 प्रायव्हेट अपार्टमेंट असा जबरदस्त प्रोजेक्ट आहे. आवडेल ना तुम्हाला पण असाच वाकडमधला वाकडच्या स्टँडर्डशी मॅच होणारा जबरदस्त असा 4 BHKचा एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ बघायला? चला तर मग अनुभवूया हा ग्रँड अँड जबरदस्त असा 4 BHK प्रायव्हेट अपार्टमेंट. खरं तर आज तुम्ही हा 4 BHK प्रायव्हेट अपार्टमेंट बघितल्यानंतर अनुभवणार आहात की नेमका वाकडचा स्टँडर्ड काय आहे, तो किती प्रीमियम आहे, किती लक्झुरियस आणि किती भव्य आहे ते. आणि या भव्यतेची सुरुवात होते याच घराच्या सुरुवातीपासून. कारण बघा, इथे तुम्हाला तुमच्या एंट्रन्स पासून ते अगदी तुमच्या बेडरूम पर्यंत सगळंच भव्य आहे. आपण आतापर्यंत बरेचसे फ्लॅट्स पण आणि अपार्टमेंट्स बघितले, पण तिथे आपल्याला लॉबी बघायला मिळाल्या. पण आतापर्यंत तुम्ही अशी एल शेपमध्ये लॉबी बघितली नसेल, जिथे तुमच्या प्रायव्हसी पासून ते तुम्हाला मिळणाऱ्या हे का वेलकम अनुभवापर्यंत सगळंच काही भारी आहे. आणि आज मला माफ करा, कारण मी आज तुम्हाला लिव्हिंग एरियाच्या अगोदरच ही तुमची पहिली मास्टर बेडरूम दाखवणार आहे. आणि हो, मी खात्रीशीर सांगतो की तुम्ही या बेडरूम पासूनच या घराच्या प्रेमात पडायला सुरू व्हाल. चला बघूया. आता बेडरूम दाखवायच्या अगोदरच सांगतो, ही अतिशयोक्ती नाही, पण सत्य आहे की या घराचं लेआउट तर सुंदर आहेच, पण त्याचबरोबर इंटेरियर सुद्धा एवढं सुंदर केलंय की तुम्ही इन्स्पायर होऊ शकता. ही बेडरूम तशी फार जास्त स्पेशियस आहे. ही तुमची पहिलीच मास्टर बेडरूम आहे, जी बटरफ्लाय लेआउटमध्ये लिव्हिंगच्या या बाजूला असणार आहे. या बेडरूममध्ये ही फुल लेंथ विंडो तुम्हाला मिळणार आहे आणि प्रत्येक वॉशरूम वेगळ्या थीममध्ये. फक्त वॉल टाईल्स नाही बरं का, तर अगदी तिथल्या CP सॅनिटरी फिटिंग सहित वेगळे पण असणार आहे. इथे तुम्हाला रोज गोल्ड सिरीजमध्ये फिटिंग्स मिळून जातात, त्या सुद्धा फक्त आणि फक्त तुम्हाला इथे कोलेरच्या मिळणार आहेत. सर्वच वॉशरूम्स आणि तिथल्या फिटिंग्स या ब्रँडेड आहेत, प्रीमियम आहेत. मी म्हटलं होतं ना तुम्हाला सुरुवातीलाच की तुम्ही जेव्हा इथली पहिलीच बेडरूम बघाल ना, तेव्हापासूनच या घराच्या प्रेमात पडायला सुरू व्हाल. पण अजून तर तुम्ही या घराची आन शान, इथला हा ग्रँड स्पेशियस अँड ह्युमंगस लिव्हिंग एरिया बघितलाच नाहीये. पण आता बघताय ना, जो असा 14 फुटांचा असणार आहे आणि असा 24 फूट. म्हणजे विचार करा किती मोठा आहे. इथे एक घरातल्या घरात लहान मुलांसोबत क्रिकेट पण खेळता येईल ना. अहो, आहेच तेवढा जास्त स्पेशियस आणि एवढा जास्त प्रकाश आहे इथे. खूप फ्रेश हवा राहणार आहे. मी सांगितल्याप्रमाणे 3 साइडेड ओपन, त्या बाजूला लिव्हिंग आपण बघितला, इकडे तुमचा सेपरेट असा डायनिंग एरिया. आणि आणखी एक गोष्ट म्हणजे इथे एक मुद्दा आहे, जो मी राज शवानीच्या एका व्हिडिओमध्ये बघितलेला. तो असं व्हिडिओमध्ये बोलत सांगतो की जेव्हा आपल्या घरामध्ये आपल्या सोफापासून वॉलमध्ये डिस्टन्स असतं ना, तेव्हा ते घर प्रीमियम असतं, तेव्हा ती प्रीमियम सिटिंग अरेंजमेंट असते. आणि अर्थात ते बरोबरच आहे. हेच वाकडचं स्टँडर्ड आहे की तिथलं सगळं काही तेवढंच जास्त प्रीमियम आहे. म्हणूनच तर इथला हा सिटिंग एरिया सुद्धा तसाच प्रीमियम दाखवण्यात आलेला आहे. आणि तसंच तुम्ही सुद्धा डिझाईन करू शकता विथ TV युनिट, डायनिंग एरिया अँड युअर लिव्हिंग एरिया. आता बघताय ना खरं की या घरात एवढं जास्त सूर्यप्रकाश आणि हवा असण्याचं कारण काय? 3 साइडेड फ्लॅट तर आहेच, पण त्यातल्या त्यात तुम्हाला मिळून जातो हा एवढा मोठा 24 फुटांचा स्काय डेक. म्हणजे विचार करा, आता संध्याकाळी जेवण केल्यानंतर अगदी याच बाल्कनीमध्ये आपण शतपावली करू शकतो. म्हणजे खालीही जायची गरज नाही. बरं, आता जर बघायला गेलं याच्या फीचर्सला, तर ग्लास फसाड्स आहेत, वरती तुम्हाला 3 साइडेड कवर्ड मिळणार आहे, वुडन टेक्स्चर टाइल्स आहे, खूप सुंदर असं प्लांटेशन तुम्ही करू शकता. आणि वाकडच्या BRTS रोडचे आणि वाकडचे सेरेन व्ह्यू बघू शकता. इवन
तुम्हाला अगदी ओपन टू स्काय असणाऱ्या बाजूच्या अमेनिटीज सुद्धा दिसतील. किती सुंदर आहे हे. आणि आता प्रश्न अमेनिटीजचाच आलाय, तर मी तुम्हाला याचं उत्तर देतो की तुम्हाला इथे 70+ अमेनिटीज मिळणार आहेत. त्या सुद्धा प्रत्येक टावरच्या खाली असणार आहेत. पण आपण आज तर एक्सक्लुझिव्ह हा 4 BHK चा टावर बघतोय, ज्यात फक्त 4 BHK पर फ्लोर 4च अपार्टमेंट आहेत. आणि यात सुद्धा तुम्हाला अमेनिटीज त्या वेगळ्या मिळणार आहेत. आणि त्या वेगळ्या अमेनिटी स्पेसमध्ये तुम्हाला अगदी सेन्सरी गार्डन मिळणार आहे, वेगवेगळ्या ट्रीजचं प्लांटेशन असणार आहे, योगा डेक असणार आहे, स्विमिंग पूल असणार आहे, कॅफे असणार आहे. अगदी तुम्हाला गावाकडे गेल्याचं फील येईल माहिती का. खरंच खूप सुंदर अशा अमेनिटीज आहेत. अगदी शहरामध्ये राहता राहता तुम्हाला ग्रीनरीजचा अनुभव सुद्धा येईल. इवन 70% ओपन होणारा हा स्कायडेक असल्या कारणाने तुम्हाला लिव्हिंग सोबत तुमच्या या स्कायडेकचा सुद्धा यूज करता येईल. आणि इवन किचनमध्ये सुद्धा जरी तुम्ही जेवण बनवत असाल तर हा स्कायडेक ओपन ठेवायचा आणि आवडीचे पदार्थ बनवायचे. हे किचन ओपन किचन कॉन्सेप्टमध्ये आहे जसं तुम्ही बघताय. आणि म्हणाल की हा इंटेरियरचा पार्ट आहे, हा इंटेरियरचा पार्ट आहे, हा सर्व इंटेरियरचा पार्ट आहे, तर अजिबात नाही. हे तुम्हाला सगळं मिळणार आहे. हा फक्त काही अप्लायन्सेस सोडून ॲज इट इज मॉड्युलर किचन या घरात तुम्हाला मिळून जातं विथ दिस आयलंड किचन प्लॅटफॉर्म. अगदी असाच तुमचा एल शेपमध्ये हा क्वार्ट्सचा सुंदर असा व्हाईट कलरमध्ये प्लॅटफॉर्म, या किचन ट्रॉलीज, हे कॅबिनेट्स, हे सगळं काही तुम्हाला मिळून जातं. म्हणजे किती भारी ना. इवन इथे तुम्हाला तुमच्या कुकिंगसाठी व्हेजिटेबल्ससाठी सिंक देण्यात आलेलं आहे. आणि या बाजूला तुम्हाला इनक्लोज ड्राय एरिया मिळणार आहे, जो सेपरेट केलेला असणार आहे. तुमचे वॉशिंग मशीन, डिशवॉशर फिट होऊन जातील. त्यामुळे अगदी नीट अँड क्लीन घर दिसेल. म्हणजे किती भारी. विचार करा ना. खरंच अगदी प्रेमात पडण्यासारखंच आहे. जेवढे हवे तेवढे मोठे शँडलर्स, सेंट्रल AC डिझाईन करा. त्याचबरोबर तुम्ही आणखी तुमच्या मनासारखं भरपूर काही या घरात डिझाईन करू शकता. 24 फूट लांब आहात तुम्ही, म्हणजे विचार करा ना किती डिस्टन्स आहे इथे. बरं या आता पुढे. हा जो स्पेस आहे ना, हा मला पर्सनली आवडलेला आहे. म्हणजे बघा इथे सध्याला असा मिरर लावलेला आहे, परंतु इथे माहिती आहे का एक पूजा स्पेस सुद्धा डिझाईन होऊ शकतो. इथे माहिती आहे का एक मस्त अशी मेमरी वॉल तयार होऊ शकते. तुम्ही म्हणाल ते काय, तर आपल्या आवडीचे फोटोज आपण लावू शकतो. मी असेल तर इथे बुकशेल्फ डिझाईन करेल, किंवा मग आणखीन बऱ्याच गोष्टी आहेत. इवन इथे आपल्याला आपला जो कॉमन वॉश बेसिन एरिया आहे तो एक छोटासा डिझाईन करता येईल. आणखी 3 पार्ट्समध्ये बराचसा स्पेस डिझाईन करता येणार आहे. इथे सुद्धा शँडलर किती सुंदर दिसतंय. खरंच मजा येते मला तर हे घर बघायला. तुम्हाला पण येते ना. जर येत असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि हो, आता व्हिडिओ बघताय तर तुम्हाला आणखी एक अपडेट तुमच्या फायद्यासाठी देऊन टाकतो. आता हे घर बघत बघत याचं लेआउट, याचे युनिट प्लॅन्स आणि फ्लोअर प्लॅन सुद्धा बघून घ्या ना. बघण्यासाठी सोपं आहे. खाली यूट्यूबच्या डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सॲपची लिंक दिलेली आहे. त्या लिंकवरती क्लिक करा. लगेच आमच्या प्रॉपर्टी एक्सपर्टला व्हॉट्सॲपचा मेसेज जाईल आणि ते तुम्हाला रिस्पॉन्ड करतील. ते तुम्हाला सर्व डिटेल्स पाठवून देतील. फार सोपं आहे. स्क्रीनवरती नंबर सुद्धा आहे. आणि हो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर लगेच लाईक पण करत जा. जर तुमच्या या गेट सेट असेट मराठी यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब सुद्धा करून ठेवा मंडळी, कारण असे व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचायला हवेत. हा प्रोजेक्ट सुद्धा अगोदरचं जे 3 BHK होते ते ऑलमोस्ट सोल्ड आउट झालेले आहेत आणि आता 4 BHK सुद्धा लिमिटेड आहेत. म्हणून म्हणतोय लगेच कॉल करा. आणि हो, सबस्क्राईब सुद्धा करत जा. आम्हाला प्रोत्साहन मिळतं तुम्हाला अशा प्रॉपर्टीज दाखवण्यासाठी. बरं चला आता आपली पुढची मास्टर बेडरूम बघूया ना. आणि तुम्हाला सांगतो इथल्या प्रत्येक बेडरूममध्ये एक खासियत आहे. आणि सांगण्यासाठी एवढं आहे ना या फ्लॅट्स आणि अपार्टमेंट्स बद्दल की तुम्हाला सांगत जाईल तेवढं कमीच पडेल. बघा ना, आता ही बेडरूम सुद्धा स्पेशियस तर आहेच, पण या संपूर्ण घराची जी फ्लोर टू सिलिंग हाईट आहे ना ती 10.5 फूट असणार आहे. म्हणजे अर्थात तुम्हाला या घरात इंटेरियर डिझायनिंग करण्यासाठी खूप जास्त स्कोप आहे, खूप जास्त ऑप्शन्स मिळणार आहेत. त्यामुळे मजा येईल. खूप सुंदर असं फॉल सिलिंग तुम्ही डिझाईन करू शकता. आणि ही बेडरूम सुद्धा बघा ना किती युनिक वाटते ना. अगदी ही बेडरूम तुम्ही तुमच्या लहान मुलांना यूज करण्यासाठी देऊ शकता. ॲज अ कॉमन बेडरूम यूज करू शकता. इथे सुद्धा फुल लेंथ विंडो देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर बेड सुद्धा एकदम कम्फर्टेबल डिझाईन केलाय. पण मी एक गोष्ट सजेस्ट करू का, जेव्हा हा 4 BHK ना तेव्हा या बेडरूमला तुम्ही गेमिंग रूम करू शकता, हॉबी रूम करू शकता, म्युझिकल रूम करू शकता. एक मस्त TV, सोफा, काउच सगळंच एकदम भारी वाटेल. मला तर फार जास्त आवडली आहे बेडरूम. बरं ते तर आहेच, पण आता पुढे या तुम्हाला दाखवतो ती म्हणजे या 4 BHK मध्ये मिळणारी पावडर रूम.
आता पावडर रूम म्हणजे काय, बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो. तर जिथे काय असतं माहिती आहे का, शॉवर वगैरे आंघोळीची सोय नसते, तर फक्त फ्रेशन अप होण्यासाठी तुम्हाला वॉशरूम वॉश बेसिन मिळून जातं. तशीच एक पावडर रूम तुम्हाला इथे मिळणार आहे, जी खरंच खूप जास्त अगदी सोपी, सरळ आणि सुंदर असणार आहे. बरं चला, आता पावडर रूम तर झाली, पण आता वेळ आहे ती पुढची बेडरूम बघायची. पण नाही 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 नाही, ही बेडरूम नाही, आपण ना अगोदर ही बेडरूम बघूया. मग त्या बेडरूम मध्ये तुमच्यासाठी एक सरप्राईज राखून ठेवले, ते बघूया. आणि मला सांगा मंडळी, तुमच्यापैकी व्हिडिओ बघणाऱ्यापैकी बरेच जण महाबळेश्वरला तर गेलेच असतील ना. मग तिथे गेल्यानंतर तिथे सुंदर असे विलाज आहेत. त्या विलाजमध्ये अगदी अशाच बेडरूम्स आहेत, अशाच कम्फी विथ वुडन टेक्स्चर्ड फ्लोरिंग, असे सुंदर ॲस्थेटिक इंटेरियरचे वॉर्डरोब्स, बेड्स आणि अगदी अशीच वाईब. खरं आहे ना, मला इथे आल्यानंतर अगदी तसंच वाटलं की मी एखाद्या महाबळेश्वरच्या विलामध्ये गेलो की काय, कारण दिसतंयच तेवढं भारी, मोठी स्पेशियस बेडरूम आहे. तर आता आपण याच बेडरूमचं आणखी एक फीचर म्हणजे इथलं की अटॅच्ड वॉशरूम सुद्धा बघूया. इथे तुम्हाला मॅट गोल्ड फिनिशच्या तुम्हाला जे फिटिंग्स आहेत त्या मिळणार आहेत, कूलरच्याच. इथे सुद्धा वेगळ्या थीममध्ये तुम्हाला वॉल टाईल्स मिळून जातात आणि हे वॉशरूम आणखी थोडीशी तुमची शोभा आणि कन्व्हिनियंट वाढून देतं या बेडरूमसाठी. मग आता मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा की ही बेडरूम तुम्ही यूज करायला घ्याल की पॅरेंट्स बेडरूम म्हणून यूज कराल. असो, तो प्रत्येकाचा प्रायव्हेट प्रश्न आहे. पण आता घरातली सगळ्यात जास्त प्रायव्हसी प्रोव्हाइड करणारी आणि लक्झुरियस असणारी बेडरूम बघायची का, म्हणजेच अर्थात तुमची मास्टर बेडरूम. अरेच्छा, तुम्ही म्हणाल की मास्टर बेडरूम म्हटलं आणि हे काय दाखवतंय, तर अर्थात हेच तर सरप्राईज होतं. म्हणजे या घरामध्ये तुम्हाला तुमच्या मास्टर बेडरूम मध्ये असा जबरदस्त वॉक इन वॉर्डरोब सुद्धा मिळणार आहे. नेक युअर पूछ पूछ, म्हणजे जिथे तुम्हाला एवढं मोठं घर असणार आहे, एवढा मोठा कापड एरिया आणि मास्टर बेडरूम मध्ये वॉक इन वॉर्डरोब नसेल असं कसं होईल, ते सुद्धा वाकडमध्ये. म्हणूनच तर हा जबरदस्त वॉक इन वॉर्डरोब मिळतोय. बरं, आता वॉक इन वॉर्डरोब तर तुम्ही बघितलं, असाच तुम्ही डिझाईन करू शकता. मोठा स्पेस आहे, ड्रेसर स्पेस सुद्धा डिझाईन करता येईल. पण सोबतच वॉशरूम सुद्धा तसंच कन्व्हिनियंट अँड कनेक्टेड विथ डिफरंट थीम, एक सुंदर असा शेल्फ. आणि इथे सुद्धा तुम्हाला गोल्डन मॅट फिनिश मध्ये तुमच्या फिटिंग्स मिळणार आहेत, कोलेरच्याच, म्हणजे एकदम प्रीमियम. पण आता प्रीमियम बेडरूम पण बघूया ना, म्हणजे बेडरूम मध्येच आहोत, पण आता बेड एरिया बघूया. आता तुम्ही जे व्हॉट्सअप लिंकवरती क्लिक करून लेआउट्स आणि युनिट प्लॅन्स बघितले, तिथे तर तुम्हाला हा वॉक इन वॉर्डरोब दिसलाच असेल ना. आणि तुम्ही साईजेस सुद्धा बघितले असतील की किती स्पेशियस आणि मोठ्या मोठ्या बेडरूम्स तुम्हाला या घरात मिळणार आहेत. इवन 3 साइडेड ओपन आहेत इथले अपार्टमेंट्स, अर्थात ते प्रायव्हेट अपार्टमेंट्स आहेत. याची खात्री सुद्धा तुम्हाला तेव्हाच झाली असेल की जेव्हा या बाजूला सुद्धा विंडो आहे, त्या बाजूला सुद्धा असणे, तिकडे तर डोर आहे आणि या बाजूला सुद्धा बाल्कनी आहे. पण बघा ना, बेडरूम किती स्पेशियस वाटते. आणि इथे सुद्धा तसंच सुंदर इंटेरियर डिझाईन केलेलं आहे. इवन वॉक इन वॉर्डरोब स्पेस आहे, तर वॉर्डरोबची तर गरजच नाही. तर मग एक सुंदर असा काउच मी इथे ठेवून देईल, पुस्तकं वाचण्यासाठी हो, आणि घरी आल्यानंतर रिलॅक्स बसण्यासाठी. किती मोठी बेडरूम आहे, तिकडे सुद्धा एक फुल लेंथ विंडो आणि इकडे तुम्हाला काय मिळणार आहे, तर अर्थात एक बाल्कनी आहे आणि त्यासाठी असा परफेक्ट डोर. या बेडरूमचे फीचर बघाल तर इथे सुद्धा वुडन टेक्स्चर टाईल आहे, सुंदर असं तुम्हाला इंटेरियर इथं सुद्धा डिझाईन करता येणार आहे. आणि बाल्कनीची मजा वेगळीच. बघा, तिन्ही बाजूने ओपन असणाऱ्या अपार्टमेंटचा हाच तर फायदा आहे. सकाळचं कोवळं ऊन आपल्याला त्या बाल्कनीमधून मिळेल, तर अगदी इव्हिनिंगचं संध्याकाळचं कोवळं ऊन आपल्याला या बाल्कनीमधून मिळेल. इथे ही जी युनिक डिझाईन दिसते ना, हा पार्ट इथल्या बिल्डिंग एलिव्हेशनचा असणार आहे, ज्यामुळे दुरूनच दिसेल की BRTS रोडवरून जाताना की आपण त्या लक्झुरियस प्रोजेक्टमध्ये राहतो. भारी आहे ना. अशा आयकॉनिक प्रोजेक्ट्समध्ये घर घेण्याचा हाच तर एक फायदा आहे. तुम्ही हेल्दी राहा, फिट राहा आणि अगदी सुंदर अशा घरामध्ये, आयकॉनिक घरामध्ये राहा. मस्त आहे ना बाल्कनी. मला पण तेवढीच जास्त आवडली आहे जेवढी तुम्हाला व्हिडिओमध्ये बघून आवडतीये. तुम्हाला खरं सांगू का, हे घर घेतल्यानंतर इथे जो कोणी व्यक्ती राहतोय ना, तो अजिबात जाड होणार नाही आणि हेल्दी नाही राहणार. कारण तुम्हाला सांगतो, या बेडरूम पासून ते लिव्हिंग एरिया पर्यंत आपण चालत जाऊ ना, तर तोपर्यंतच आपलं वॉकिंग होऊन जाईल. आणि विचार करा, जो व्यक्ती इथल्या मास्टर बेडरूम्स यूज करतोय, तिथे राहतोय, त्या व्यक्तीला तर किती प्रायव्हसी. म्हणजे लिव्हिंग एरियामध्ये टीव्ही सुरू असू द्या, कुकिंग सुरू असू द्या, कितीही गर्दा असू द्या, टेन्शनच नाही. तिकडे प्रायव्हसी तर मिळणारच आहे. प्लस एवढं डिस्टन्स आहे की इथे तुम्हाला वॉकिंग बाहेर करायची सुद्धा गरज नाही. आणि करायची असेल तर ॲम्युनिटी स्पेस आहेच, गार्डन एरिया आहेच. आणि हो, आता एवढं डिस्टन्स सांगतोय तर तुम्ही म्हणाल नेमका या 4 BHKचा कापड एरिया आहे तरी किती,
अर्थात तुम्हाला सांगतो, या फ्लॅटचा कार्पेट एरिया 1851 स्क्वेअर फीट असणार आहे. म्हणजे अगदी भव्य असं घर. आणि याची किंमत सुरू होऊन जाते वाकडमध्ये असून सुद्धा 2,77,00,000 रुपये ऑल इन्क्लुसिव्ह. म्हणजे बघा ना किती भारी. आणि हो, जर तुम्ही आम्हाला फोन करून इथे येताय तर आम्ही तुम्हाला गॅरंटी देऊ की बेस्ट युनिट आणि बेस्ट प्राइस आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करू. इवन तुम्हाला कॅब फॅसिलिटी सुद्धा आम्ही देतोय. म्हणजे कधीही व्हिजिटला या. आणि खरंच सांगतो, तुम्हाला सांगतो, इथे आल्यानंतर तुम्हाला एवढी मजा येणार आहे ना हे घर बघून. जर तुमच्या घरच्या मंडळी असतील, होम मिनिस्टर असतील, तर त्यांना इथलं किचन आणून दाखवा. ते किती स्पेशियस आहे, घर किती स्पेशियस आहे. आणि हो, व्हिडिओ आवडलाय ना तुम्हाला, मग व्हिडिओला लगेच लाईक करा. आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. कारण काय, अशा प्रॉपर्टीचे व्हिडिओ आम्ही नेहमीच तुमच्यासाठी घेऊन येतच असतो मंडळी. तर भेटूया अशाच एका नवीन आणि जबरदस्त प्रॉपर्टीज सोबत. तोपर्यंत तुम्ही आत्ताच आमच्या नंबरवरती कॉल करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि वाकडमध्ये BRTS रोड जवळ व्हिजिटला या मंडळी. धन्यवाद. जय महाराष्ट्र.